घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ही रेसिपी नक्की बनवा। त्यासाठी कढईत तीळ छान तडकेपर्यंत भाजून काढून घेतले। किसलेलं खोबरं लाल रंगावर भाजलं, यातच खसखस पण भाजून काढून घेतली। नंतर काही खडे मसाले भाजले, यातच कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजला। आता यात आलं, लसूण, कोथिंबीर घालून छान भाजलं आणि काढून घेतलं। आता भाजलेले तीळ, खोबरं, खसखस पहिल्यांदा मिक्सरला जाडसर फिरवलं। भाजलेला कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर मिक्सर जारमध्ये घातली। यात लाल मिरची, धना पावडर, हळद, गरम मसाला, मीठ घालून मिक्सरला फिरवून काढून घेतलं। हे दोन्ही पण आता छान मिक्स करायचं। यानंतर आता मिक्सरला आलं, लसूण, मिरचीचा ठेचा केला। तेलात तमालपत्र, जिरे, हिंग आणि तयार मिरचीचा ठेचा घातला। थोडीशी हळद घालून चांगलं परतून घेतलं। आता यात 1.5 कप पाणी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता या पाण्याला उकळी काढायची। 1 कप बेसन पीठ घालून गाठी न होता चांगलं हटून घ्यायचं। घट्ट झालं की झाकण ठेवून याला छान अशी वाफ द्यायची। इथे पिठलं आपलं छान शिजलं। आता सुती कपड्यावर पाणी शिंपडायचं, हटलेलं बेसनचा गोळा घालायचा आणि हाताला पाणी लावून गरम गरम असतानाच आता हे थापायचंय। यावर आता मासवडीचं भरपूर सारण घालून पसरवून घ्यायचं। सर्व बाजूला सारण छान लावायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपडा गोलाकार फोल्ड करायचा। शेवट हाताने दाबून मासवडीचा शेप देऊन घ्या आणि हलक्या हाताने ही मासवडी उचलून घ्या। आता मासवडी आपण कट करून घेऊया। यानंतर भाजलेला कांदा, खोबरं, तीळ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण केलं। गरम तेलात तमालपत्र आणि जिरे मोहरी घातले। नंतर या तेलात सुके मसाले घालून परतले। तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। जशी आमटी घट्ट पातळ हवी तेवढं पाणी आणि मीठ घालून मिक्स केलं। आता आमटीला छान एक उकळी काढल्यानंतर यावर कोथिंबीर घातली तर इथे तयार आहे झणझणीत अशी मासवडी आणि रस्सा। तर रेसिपी नक्की ट्राय करा।